मित्रांनो, मोदीजींनी स्पीचमध्ये सांगितलं की गाड्यांचा उपयोग कमी करा, गाड्या जसं चालू नका, पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा. म्हणून लोक सर्वांच्या स्वतःच्या गाड्या काढत आहेत. मी आता ऑब्झर्व करतोय, खूप लोक आजपासून आता जास्त जे कारमध्ये सुद्धा येतात, एक एक सिंगल लोक येतात. हे बघा, या कारमध्ये पण एक सिंगल माणूस आहे, त्या कारमध्ये पण एक सिंगल माणूस आहे, त्या कारमध्ये 2 माणसं आहेत. म्हणजे मोदींनी सांगितलं आहे की कंजप्शन कमी करा, लोक अजून वाढवणार. लोकांचं म्हणणं आहे, मोदीजी आप नहीं सुनते तो हम क्यों सुने. हिपोक्रेसी की भी सीमा होती है. पण आता चांगल्यासाठीच सांगितलंय की रेट्स वगैरे कमी व्हायला पाहिजेत. आणि आता ते आधी वाढल्यात, आता काय आपण करू नाही शकत त्या गोष्टीवर. आधीच करायला पाहिजे होतं गव्हर्नमेंटने ती गोष्ट, बट काय ती केली नाही. सो आता आपल्याला सर्व कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. पेट्रोलच्या बाबतीत असो, बाहेर जाण्यात असो, इंटरनॅशनल ट्रिप करायचं नाही, पैसे पण कोणाकडे आहेत. इतना शुभ नाही लगा हूँ मैं तुमको. पैशात नाही जाणार कुठे मित्रांनो इंटरनॅशनल ट्रिपला. ते पण ह्यात पण एकच माणूस. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल करता म्हटलं, मोदीजींनी सांगितलं की ठीक आहे ट्रॅव्हल करा पब्लिक ट्रान्सपोर्टनी. मोदीजी मान्य आहे, तुम्ही बोलताय ती गोष्ट बरोबर आहे. पण आपल्या इकडचे पब्लिक ट्रान्सपोर्ट किती लायकीचे आहेत सांगा ना. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. एक लोकल ट्रेन सोडली, लोकल ट्रेनमध्ये बघा रिक्षावाले, बाई स्टंटमॅन असतं. स्टंटमॅन कधी पण स्टंट मारतील ना माहीत नाही. तर आपलं लोकल ट्रेन आहे ती आहे चांगली, आपली मुंबईची लाईफलाईन आहे ती. पण मला पण त्यात सांगा ना, किती लोकांना त्यात बसायला भेटतो. अहो फर्स्ट क्लासचे जाणारी लोकांना सुद्धा बसायला नाही भेटत. आता मोठेपणा म्हणून मी सांगत नाही मित्रांनो, माझ्या वडिलांचा पण फर्स्ट क्लासचा पास आहे. ते पण बोलतात मला महिन्यात मोजून 3 ते 4 वेळा बसायला भेटतो. मोस्ट ऑफ टाईम त्यांना स्टँडिंगने जावं लागतो, स्टँडिंगने त्यांना यावं लागतो. का? बिकॉज ओव्हर क्राऊड, बसायला चान्सच नाही भेटत. विचार करा, स्टार्टिंग सेशन पनवेलपासून सुद्धा त्यांना बसायला भेटत नाही कधी कधी. आणि क्राऊडच एवढं झालं की करणार काय. पब्लिक ट्रान्सपोर्टचा लोकल ट्रेन सोडली आपण. बसची हालत, बस सांगा मला किती फ्रिक्वेंटली चालू आहेत. बस किती फ्रिक्वेंटली चालू आहेत, जे लोक जातील आणि ट्रॅव्हल करतील. दुसरं ट्रान्सपोर्ट राहिलं कॅबने वगैरे, शेअरिंग कॅबने जायचं म्हटलं, शेअरिंग कॅबचे भाव आवाजा ढवा आहेत. बात तो सही है. तो पण प्रश्न येत नाही. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कसा करायचा लोकांनी. त्यामुळे लोकांचं काय म्हणणं आहे, जे होते ते होऊ दे, आपल्याला काय करायचं. आपण चाललो ना, आणि ते पण बरोबर आहे गोष्ट नाही यार. ऑफिसला जायचं म्हटलं तर आता बॉसला सांगणार का, बॉस मी पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो आहे, सो मला सूट पाहिजे, मी अर्धा 1 तास लेट आलो तरी मला काय बोलायचं नाही तू, असं चालणार आहे. बॉस दुसऱ्या दिवशी बोलेल, भाई नको येऊ तू कामाला, एवढं आहे तर घरीच राहा. सिम्पल गोष्ट आहे यार. पब्लिक ट्रान्सपोर्टने खूप रेअरली आहे की माणूस टायमावर पोचतो. किंवा जर लवकर निघायचं म्हटलं, माणसाची झोप पूर्ण होत नाही, लवकर तरी किती लवकर निघणार. आणि ही अशी ट्रॅफिक आपल्या इथे. एक वेळेस तुम्ही बाईकने, स्वतःच्या बाईकने वगैरे तुम्ही निघून तरी जाल साईडनी. बस झाली, पब्लिक ट्रान्सपोर्टची बस वगैरे झाली, करणार काय तुम्ही, अडकून जाल. मेट्रो अशा बनवल्यात त्याचा उपयोगच नाही. इथल्यासाठी मेट्रो बनवलेल्या आहेत, जेणे कोण जातही नाही. जिथे गरज आहे तिथे बनवलेलीच नाही. आता मला सांगा, अंधेरी टू मरोल वगैरे जी मेट्रो आहे आपली, एक मेट्रो लाईन फुल चालू आहे, ती फुल पॉवरनी, तीच एवढ्या वर्षापासून चालू आहे ना. जसं की दिल्ली, कोलकाता झालं, त्यांचं फुल्ली मेट्रोवर काम चालू असतो. त्यांचे ग्रीन लाईन, पिंक लाईन, रेड लाईन अशा काही लाईन्स बनवलेल्या आहेत त्या लोकांनी. विचार करा, एवढे मेट्रो आहेत त्यांच्याकडे. एअरपोर्टपासून तर नॉर्मल स्टेशनपर्यंत सर्व त्यांचे मेट्रो आहेत. आपल्या इथे मेट्रोच्या नावाखालती काय फक्त रस्ते खोदले जातात आणि काम चालू आहे प्रगतीवर. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ाते. मित्रांनो, मी 20 वर्षाचा आहे. मी 10 वर्षाचा होतो ना, मी तेव्हापासून मुंबईमध्ये बघतो मेट्रोचे काम चालू आहेत ते. आणि अक्षरशः काही अशी कामं आहेत ना, जी मी लहान 10 वर्षाचा असताना चालू केलेले ना, ते अजून सुद्धा कंप्लीट नाही झालेत. फक्त रस्ते खोदून ठेवलेले आहेत, पोस्टर बॅनरबाजी लावलेली आहे. मेट्रोचं काम प्रगतीवर आहे, प्रगतीच दिसत नाही. आता भाई प्रगती असा विचार लोकांचा गेलं की प्रगती म्हणजे कोण. आपण ह्या गोष्टीबद्दल सांगतो की प्रगती म्हणजे विकास. आता विकास म्हणजे कोण विचारतो नका. सो हे आता बघा, हाच रस्ता झाला, हा रस्ता प्रत्येक 6-7 महिन्याने रिपेअर केला जातो. रिपेअर केला ते गेला, काय रिपेअर केला सांगा ना. असे खड्डे पाडून ठेवलेत, पॅचेस पाडून ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्या सर्वसामान्याचा टॅक्स आहे ना, कुठेही घालायचं. गव्हर्नमेंटला त्यांनी काय फरक पडतं. अपना पैसा मिला ना अपने को, खतम बात. तेरा तो गेम बजाना पड़ेगा.
त्यातल्या आता हा जो नवीन ब्रिज बनवलाय गोवंडीला आपण जातो त्यातला तर हा ब्रिज जरा चांगला बनवलाय बाबा, नशीब. आणि आधी खूप खराब होता, परिस्थिती लय बेकार होती या ब्रिजची. पॅचेस पासून खड्डेपर्यंत खूप बेकार होते, पण तो आता सुधारलेला आहे. मेन म्हणजे कसं आता किती बाबा बोला ते मेट्रो दिसते का वरती मेट्रो बघा. अहो मित्रांनो, त्यात काला कुत्रा नसतो कधी बघावं तेव्हा. मी डेली कॉलेजला जाताना बघतो ही मेट्रो, कोणीही दिसत नाही. ॲटलिस्ट एक पर्सन. आता काही लोक बोलतील की भाई तुला खालतून दिसलं का. मला सांगा, रश टायमिंग आहे 8:30-9 वाजत आले जाता. रश टाईमला मेट्रोमध्ये कोण ट्रॅव्हल नाही करत. जे अंधेरी मरोल साईडला राहतात त्यांना विचारा मेट्रोला ह्या टायमाला काय गर्दी असते. ते लोकांना लाईन लावून जावं लागते. तिथे पण लोक मुंबईला येतातच, कुर्ला या साईडला जॉबला. मेट्रोला गर्दी नसते. अहो बसमध्ये गर्दी असते. तुम्हाला आता ही बस दाखवतो पुढे, त्या बसमध्ये गर्दी. आता बघ इथे पण एक नवीन सिग्नल बनवलं देवनारची इथे. थांबा, आधी सिग्नल तेव्हा दिसते बसमध्ये पण गर्दी बघा किती आहे. अशी परिस्थिती आहे. कधीतरी तुमचा नशीब चांगला असेल तर बसायला भेटतो, नाही तर कधी कधी एवढा नशीब खराब असतो ना. जसं की आता हळूहळू टाईम वाढत जाईल, 9-9:30 असतील ना, बेकार लेवलचा रश टाईम वाढत जातो. बाकी काय मत आहे तुमचं ह्याच्यावर, सोलो ट्रॅव्हल करण्यावर आपल्या ऑफिसला जाण्यासाठी, की पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्ही प्रिफर करता, हे मला नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून आयडिया लोकांच्या मनात तरी काय, की स्वतःच्या व्हेकलने ट्रॅव्हल करणं बेस्ट आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट बेस्ट आहे. होऊन जाय ते जे काय ते डिबेट, नक्की कमेंट करा. whatever. Please, sir, I want to reach 1 million